हे राम, बापूंचे शेवटचे शब्द होते. हे राम. अगदी बापूंनाही आपल्या आयुष्यात शेवटच्या क्षणी राम नाम घ्यावं वाटलं. दोन माणसं भेटतात तेव्हा एकमेकाला राम राम करतात. एखादा माणूस आपल्या आयुष्याचा शेवट करतो तेव्हा तो राम म्हणत असतो. एकूणच काय तर आपल्या जगण्यात काही अर्थ उरला नाही तर लोक म्हणतात जगण्यात राम उरला नाही. राम हा सगळ्या आपल्या आयुष्याशी व्यापलेला विषय आहे. स्मशानातूनच्या समोरून जाता जाता मनात थोडीशी भीती वाटते आणि आपसूक ओठावर राम राम हे शब्द यावे लागतात. अचानक शिंक येते आणि शिंक आल्यावर श्रीराम असं तोंडात आल्याशिवाय जुन्या माणसांच्या राहत नाही. आता लोक सॉरी म्हणतात ही गोष्ट वेगळी, पण अनेकांच्या तोंडात रामाचं नाव येतं. मरताना राम, जगताना राम, जन्मताना राम, प्रत्येक ठिकाणी राम राम राम. भयग्रस्त स्थितीत, भूताखेताच्या भीतीत रामाची आठवण का येते? राम हा तारणहार का वाटतो? याचं एक सोपं कारण जे मला वाटतंय ते शास्त्रीयदृष्ट्या तर्कसंगत आहे असं मी म्हणणार नाही. राम जन्माला आला आणि गुरुच्या आश्रमात विद्यार्जनासाठी गेला. विद्यार्जन झाल्यानंतर थेट दुसऱ्या ऋषींनी राक्षसाच्या संहारासाठी पित्याकडून रामाला घेऊन टाकलं. बघा पहिलं संकट इथे. कसं बसं आपल्या शक्तीच्या, आपल्या साधनेच्या जोरावर रामाने राक्षसाचा मुकाबला करून राक्षस संपवली. मग गुरुच्या कृपेने लग्न झालं. लग्न झाल्यावर तरी नीट राहावं? अजिबात नाही. पुढे दशरथाने दिलेल्या शब्दाकरता रामाला वनवासाला जावं लागलं. सोबत बायको, भाऊ एवढ्या सगळ्यांना घेऊन निघालेला राम ऐन मध्यात गेल्यानंतर रावण येतो आणि रामाची बायको उचलून घेऊन जातो. मग घनघोर युद्ध. युद्धानंतर सीता प्राप्त होते. सीता प्राप्त झाल्यावर सुद्धा लोक सीतेच्या चारित्र्यावर शंका घेतात. झालं, पुन्हा बायकोला सोडून द्यावं लागतं. दोन सोन्यासारखी लेकरं होतात, पण सहवास काही लाभत नाही. पुढे सगळं ठीक होतं. आता बायको परत मिळणार अशी स्थिती येते. लोक पुन्हा शंका घेतात आणि बायको धरणीत लुप्त होऊन जाते. पुढे सगळा राज्यकारभार चालू होतो आणि भाऊ अचानक मध्ये आला म्हणून त्याचा त्याग करावा लागतो. किती संकट यावी तो एखाद्या माणसावरती. एवढी संकट येऊन सुद्धा आपल्या निष्ठेशी, आपल्या सत्याशी कधीच प्रतारणा न करता सुद्धा यशस्वी होणारा व्यक्ती म्हणजे राम. म्हणून प्रत्येक संकटात रामाचं नाव आल्याशिवाय राहत नाही. आणि कदाचित म्हणूनच कृष्ण पूर्णावतार असून सुद्धा राम हिंदू मानसिकतेवर असा व्यापलेला आहे. पण भारतात या रामाची संकट रामावतारानंतर देखील संपलेली नाहीत. दशावतार संपली, पण रामाच्या दुर्दैवाचे दशावतार मात्र अजूनही भारतात संपलेले नाहीत अशी ती स्थिती आहे. रामाचं मंदिर मीरबाकी नावाच्या सरदारानं जवळपास 550 वर्षापेक्षाही अधिक काळाहून पाडलं आणि तिथे एक मस्जिद बांधली. त्या मशिदीसाठी जवळपास 78 वेळेला संघर्ष झाला, पण तरीही यश मिळालं नाही. शेवटी इथल्या व्यवस्थेला रामाच्या मंदिरासाठी म्हणून एक विशेष सत्र बोलवावं लागलं आणि त्यात राम मंदिराच्या जागेचा मार्ग मोकळा झाला. पण मंडळी, ज्याच्या दुर्दैवाचे दशावतार संपत नाहीत तो राम कसला? गंमत अशी आहे की रामाच्या या स्थितीला सुद्धा अजून लोक मानायला तयार नाहीत. इथेही एक मराठी माणूस उठला आणि त्यानं रामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी म्हणून भूमिपूजन जे करायचं आहे त्याच्यासाठी तो कार्यक्रम होऊ नये म्हणून थेट सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आता हा साकेत नावाचा व्यक्ती, साकेत गोखले नावाचा व्यक्ती
कोर्टात जाऊन म्हणतोय की हे भूमिपूजन नाही झालं पाहिजे. ज्या सुप्रीम कोर्टाने मंदिर व्हावं यासाठीचा निवाडा दिला आहे, ज्याची तारीख ठरली आहे, ज्याला पंतप्रधान जाणार आहेत, त्यासाठी ते होऊ नये अशी याचिका घेऊन तो सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. ते न्यायालय आहे. तिथे जावं की न जावं यावर आपण आक्षेप व्यक्त करू शकत नाही. तिथे तो निर्णय काय मिळेल याच्याविषयी आपण अंदाज बांधू शकत नाही. न्यायालयात प्रत्येकाला न्याय मिळावा असं अपेक्षित आहे. तो रामाला देखील मिळेल असंही अपेक्षित आहे. पण हा साकेत कोण आहे? काय आहे हे व्यक्तिमत्व? आणि त्याच्या मनात अशी इच्छा का व्हावी? एवढ्या वेळेला संघर्ष होऊन सुद्धा भारतीय जनमानसाची जी अतितीव्र इच्छा होती, जी आंतरिक इच्छा होती, ती सर्वोच्च न्यायालयाच्या संपूर्ण पीठानं निर्णय दिल्यानंतर सुद्धा त्यात अडकाठी आणण्याचं कृत्य करणारा हा व्यक्ती कोण आहे? का करतोय असं हे कृत्य? काँग्रेसच्या परंपरेतच मुळात प्रकरणाचं भिजत घोंगडं टाकणं आहे. आणि हा साकेत नावाचा व्यक्ती राहुल गांधींच्या अत्यंत निकटवर्ती आहे. तो स्वतःला राहुल गांधींचा मित्र समजतो. बहुतेक काँग्रेसजण या साकेतच्या ट्विटरवरच्या, फेसबुकवरच्या पोस्ट शेअर करत असतात, व्हायरल करत असतात. त्याच्या बऱ्याचशा पोस्ट गाजलेल्या आहेत. या व्यक्तीची समोर येणं हे एका व्यक्तीचं समोर येणं नाही आहे, हे एका प्रवृत्तीचं समोर येणं आहे. जाणीवपूर्वक अशा प्रकरणांच्या मध्ये अजून विलंब वाढवत या प्रकरणांचं भिजत घोंगडं ठेवायचं आणि व्यवस्थेलाच अडचणीत आणायचं अशी ही कृती असावी असं वाटल्याशिवाय राहत नाही. खरं तर सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यानंतर राम मंदिराचा मार्ग मोकळा व्हायला हवा होता, पण तसं घडलं नाही. काँग्रेसनीच आजपर्यंत या प्रकरणाचं भिजत घोंगडं ठेवलं. अगदी राम मंदिर होऊ नये, तिथे कारसेवा होऊ नये यासाठीची व्यवस्था केली. हे प्रकरण काही आजचं नाही आहे. 165 वर्षामध्ये मागच्या, म्हणजे मंदिर जरी 550 वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीचं असेल तरी 165 वर्ष हा संघर्ष झालेला आहे. या संघर्षामध्ये 1860 साली पहिल्यांदा 1860 साली ब्रिटिश राजवट असताना हिंदू संघटनांनी न्यायालयात धाव घेऊन मंदिर मुक्तीचा लढा पुकारलेला होता. त्यानंतर 1934 साली हिंदू समुदायाकडून पहिल्यांदा या वास्तूचं नुकसान झालं आणि त्याच वेळेला 1936 साली 2 वर्षानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी याची दंडात्मक वसुली करून घेतलेली होती. इथेही दंडात्मक वसुली झालेली आहे. त्यानंतर 1949 पासून म्हणजे भारतीय स्वातंत्र्यानंतर 2 वर्षांनी इथे रामलल्लाच्या पूजनाला सुरुवात झालेली आहे. 1964ला मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली आणि त्यानंतर या लढ्याला सुरुवात झालेली आहे. 1984 साली एक मोठं बजरंग दलाचं आंदोलन इथे झालं होतं. 1986ला 2 फेब्रुवारी 1986ला फैजाबाद न्यायालयाच्या निकालानुसार पहिल्यांदा मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले होते. तिथे पहिल्यांदा मंदिर खुलं झालं होतं. आणि त्यानंतर फैजाबाद न्यायालयाच्या निर्णयानंतर एक हिंदू संघटना आक्रमक होऊ लागल्या आणि त्यांनी एक मशीद संरक्षण समितीची स्थापना देखील केली आणि ही समिती मशिदीच्या रक्षणासाठी काम करू लागली होती. 1986ला पहिल्यांदा या मंदिराचा शिलान्यास करण्यात आला होता. त्यावेळी आता राम मंदिराचा मुद्दा हा हिंदू अस्मितेचा मुद्दा बनत चालला होता. 1989ला फैजाबाद जिल्हा न्यायालयाकडून हा खटला उच्च न्यायालयाकडं म्हणजे खंडपीठाकडं वर्ग करण्यात आलेला होता. तेथे अलाहाबादचा खंडपीठ होता, त्या खंडपीठाकडे तो वर्ग करण्यात आला होता. 1989ला खऱ्या अर्थानं रामशिला पूजनाला सुरुवात झाली. त्या गावात जवळपास 4 लाख रामशिलांचं पूजन 3 लाख गावांच्या मधून देशातल्या करण्यात आलं होतं. ₹1.25 एक वीट याप्रमाणे एक वीट देण्यात आली होती. लोकांना ती द्यायला लावली होती आणि त्यातून निधी संकलन करण्यात आलं होतं. 1 सप्टेंबर 1990ला श्रीराम ज्योती यात्रा झाली. 25 सप्टेंबर 1990ला लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा सुरू केली. त्यानंतर पुढे ती रथयात्रा बिहारमध्ये अडवण्यात आली, त्यांना अटक करण्यात आली आणि त्या अटकेनंतर सरकार पडलं. हा सर्व इतिहास तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. 23 ऑक्टोबर 1990ला ती अडवाणींना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर सरकार पडलेलं होतं. 1991ला उत्तर प्रदेश सरकारकडून खंडपीठाकडून तिथे बांधकामाला कायमस्वरूपी मनाई करण्यात आली होती. 1991 साली नरसिंहरावांनी कायदा करून 1947ची स्थिती कायम ठेवली होती. हे बघा,
1991ला पंतप्रधान पी व्ही नरसिंहरावांनी एक कायदा केला विशेषतः आणि त्यात सांगितलं की 1947ची स्थिती कायम राहील. 1990 साली 14 फेब्रुवारी ही निर्माण कार्याची तारीख ठरली आणि व्ही पी सिंग यांनी विनंतीवरून ती 30 ऑक्टोबर 1990 करण्यात आली. पुढे 30 ऑक्टोबरला धर्मसंसदेत 6 डिसेंबर ही तारीख करण्यात आली आणि 6 डिसेंबर 1992ला कल्याण सिंगांनी कारसेवकांच्या विरोधात बळाचा वापर करू नये अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर तो ढाचा उद्ध्वस्त झाला. किती मोठा संघर्ष आहे हा. या संघर्षात प्रत्येक वेळी काँग्रेसजनांनी अडचण आणली आणि ती आणतच राहिले. आता ही थेट काँग्रेस पक्ष नसेल, पण हा जो साकेत नावाचे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा संबंध काँग्रेसशी आहे. त्यांनी परत एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेत, पहिल्यांदा मी उच्च म्हणालो, माफ करा, सुप्रीम कोर्टात धाव घेत त्यांनी या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बंधनावर रोखावं अशा स्वरूपाची याचिका दाखल केली आहे. जेव्हा निकाल लागला तेव्हा देशानं खुल्या दिलानं हा निर्णय स्वीकारला होता साकेतजी. गोंधळ होईल असं वाटलं होतं, पण तो गोंधळ झाला नाही साकेतजी. सगळ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावला, पण कुठेच अशांतता नांदली नव्हती. याचा अर्थ स्पष्ट होता, देशानं राम मंदिराच्या बांधकामाचा निर्णय स्वीकारला होता. न्यायालयानं मशिदीसाठी वेगळी जागा देण्याचंही मान्य केलेलं आहे. मग भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आक्षेप घेऊन तो लांबवण्याचं कारण तरी काय हेच समजायला मार्ग नाही. ही काँग्रेसची परंपरा भिजत घाला, त्याचा वापर करा, जनमानस पेटवा, एकमेकांच्या विरोधात जाऊ द्या, ही परंपरा अशीच जर कायम राहायला लागली ना, तर मग मात्र अजून प्रकरण अडचणीचं होईल. देशात अशांतता पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे तरी किमान आता एका संपलेल्या विषयाला पुन्हा एकदा फोडणी देण्यामध्ये साकेतचा काय हेतू आहे ते समजत नाही आहे. आणि या सगळ्याच्या मागे काँग्रेस आहे हे स्पष्टपणे कळत आहे. तुम्ही हे चालू असताना काही साकेतचे फोटो देखील बघताय. त्या फोटोमध्ये तुम्हाला कळेल की साकेतचे संपर्क कोणाशी आहेत, त्याची प्रवृत्ती कशी आहे, त्याच्या इच्छा काय आहेत. हे चेहरा बघूनच तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यायला लागेल, ती सगळी चेहरे बघून तुमच्या लक्षात यायला लागेल की साकेतचा संपर्क कोणाशी आहे. काँग्रेस विचारधारेशी संपर्कित असलेली ही व्यक्ती सातत्यानं अशा स्वरूपाची कृती करत असेल, नवा चेहरा प्रत्येक वेळी समोर आणायचा, अडचण करायची आणि रामाचं मंदिरच होऊ द्यायचं नाही. हे रामा, तुझा वनवास कधी संपणार आहे कोणास ठाऊक. कैकेयीनं म्हणजे तुझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास तुला दिला होता आणि 14 वर्षानंतर तू चक्रवर्ती सम्राट झाला होतास. त्यानंतर तुझ्याच राज्यातल्या लोकांनी तुझा वनवास केला. आता ही तुझ्या नावानं जगणारी माणसं तुझ्याच मंदिराचा वनवास मात्र कायम ठेवतायत. कदाचित ही सृष्टी हे राम म्हणेपर्यंत हा वनवास असाच चालू राहणार आहे का? अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.